तुझे निदर्शने कृतकृत्यता. काय कसा बसलेला आहे त्यामुळे खालचा राग पाहिजे, एक वरडायचा राग नाही, जसं सारंग सारखा. कोणता आहे? तुझे निदर्शने कृतकृत्यता, जरी मज झाली तत्वता. तरी भागवत धर्म कथा, कृपेने तत्वता सांगावी. मला भागवत धर्म सांगा. नारद महर्षी म्हणायला लागले, मी काय तुम्हाला भागवत धर्म सांगणार आहे? साक्षात भगवान परमात्मा तुमच्या पोटी जन्माला आलेले. भगवंतानी त्या ठिकाणी सगळ्यांना ज्ञान सांगितलेलं आहे. अर्जुनाला ज्ञान सांगितलंय, उद्धवाला ज्ञान सांगितलंय. आणि देव तुमचा मुलगा असल्यामुळे मी तुम्हाला काय भागवत धर्म सांगणार, मी तुम्हाला काय ज्ञान सांगणार? तुमचा अधिकार एवढा मोठा आहे की तुमच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला आलेले आहे. तेव्हा नारद महर्षी त्या ठिकाणी वसुदेवजी म्हणतात, म्या पूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता गेले वाया. प्रलोभिलो देव माया, पुत्र स्नेहाला. मी पूर्वी देवाचं भजन केलं होतं बरं का किशोर महाराज, पण झोप लागल्यामुळे वायाला गेलं. मी देवाचं भजन केलं, पूर्वी देवाची उपासना केली, देव माझ्यावर प्रसन्न झाले. देवाने म्हटलं होतं मला काय मागायचंय ते माग, पण देवाने माझ्यावरच माया टाकली. मी देवाला मुक्ती मागितली नाही, मी देवाला असं म्हटलं तू माझा मुलगा हो. मी देवाला ज्ञान मागितलं नाही. ते भजन ममता गेले वाया. माझं भजन ममतेमुळे वाया गेलं. प्रलोभिलो देव माया, पुत्र स्नेहा लागून. देवाने मला सुद्धा भुलवलं. हा देव असा भुलवणार आहे? कशात भुलविल काही सांगता येत नाही, काय देऊन भुलविल काही सांगता येत नाही. मी देवाला मोक्ष मागायला पाहिजे होता, ज्ञान मागायला पाहिजे होतं, पण मी देवाला म्हणलं माझा मुलगा हो. देव माझा मुलगा झाला. आणि आता जर मी म्हटलं देवा मला ज्ञान सांगा, तर देव मला ज्ञान सांगतच नाही. माझ्या मांडीवर येऊन बसतो, माझीच दाढी ओढतो, माझ्या मिशा ओढतो, म्हणतो बाप कुठं, मुलगा कुठं, बापाला शिकवत असतो. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, मज परिमजन सांगे ब्रह्मज्ञान. तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. मला श्रीकृष्ण ज्ञान सांगत नाही, म्हणतो मी तुझा मुलगा आहे, मी तुला कसं ज्ञान सांगू? बघा, भगवंतानी सगळ्याला ज्ञान सांगितलं, पण वडिलांना सांगितलं. तसं वडिलांना सांगितलं होतं बरं का ज्ञान, पण ज्ञान सांगितलंय तरी वडील आता नारद महर्षीला ज्ञान सांगा म्हणतात. कारण काय, सोनाराच्या हातूनच कान टोचावे लागतात. आमच्याकडे एक म्हण आहे, ज्ञान ऐकण्याकरता सुद्धा योग्य अधिकार यावा लागतो. समोरच्या विषयी गुरुबुद्धी व्हावी लागते. नुसतं ज्ञान सांगून फायदा होत नाही. अर्जुनाला भगवान परमात्म्याने ज्ञान सांगितलं सुरुवातीला, लगेच अर्जुनाला पटलं नाही. गीतेमध्ये सुद्धा अर्जुन देवाला शिकवायला लागला, देवा असं होईल, देवा तसं होईल. शेवटी भगवान परमात्मा गप्प बसले. मग तिसऱ्या अध्यायात अर्जुनाने देवाला शरणागती केलेली. कार्पण्य दोषोपहत स्वभाव, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता. यश्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. देवा मी तुला शरण आलोय, मी तुझा आता शिष्य झालोय, मला तू सांग. समोरच्या विषयी गुरुबुद्धी झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, ज्ञान पचत नाही. देवाला माहिती आहे वडिलांची आपल्याविषयी कधी गुरुबुद्धी होणार नाही. मी जरी ज्ञान सांगितलं तरी त्यांना ते पटणार नाही. म्हणून नारद महर्षींना सांगायला लावलं. म्हणून बरेच वेळेला जी परमार्थिक माणसं असतात
ते जगाचा उद्धार करतात, पण त्यांच्या घरचे तसेच राहून जातात, त्यांच्या वंशातले तसेच राहून जातात. घरच्यांचा उद्धार का होत नाही? कारण घरच्यांची त्यांच्यावर श्रद्धा नसते. गुलाबराव महाराजांना बाकीच्यांनी डोक्यावर घेतलं, पण घरच्या लोकांनी त्रास दिला होता, लक्षात ठेवा. परिवारातल्या लोकांनी बराच त्रास दिला असं वर्णन येतं. कारण गुरुबुद्धी नसते, घरच्या लोकांना दोष दिसत असत. आणि म्हणून नारद महर्षी म्हणायला लागले, वसुदेवजी म्हणायला लागले की मला देवाने फसवलंय, मला देव ज्ञान सांगत नाही, तुम्ही मला भागवत धर्म सांगा. ज्ञान सांगा असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, अशा प्रकारे राजन्येव कृत प्रश्नो वसुदेवेन धीमता प्रीतस्तस्माद देवर्षी देवर्षी हरे संस्मारितो गुणैः. नारद महर्षींच्या अंगावर रोमांच आले. या निमित्ताने आपल्याला ज्ञान सांगायचं, या निमित्ताने आपल्याला देवाचं स्मरण झालं. एखाद्या माणसाने जर कथा विचारली, एखाद्या माणसाने जर आपल्याला देवासंबंधी विचारलं, तर त्या निमित्ताने त्या माणसाचे सुद्धा आपल्यावर उपकार होतात, श्रोत्यांचे सुद्धा वक्त्यावर उपकार असतात. कारण श्रोत्यांच्यामुळे वक्त्याला देवाचं चिंतन घडतं. म्हणून नारद महर्षींच्या अंगावर रोमांच उठली अंगी, उचलली अंगी, स्वेद दाटला सर्वांगी, आनंदाश्रू चालिले वेगी, स्वानंद रंगी डुल्लत. परिसता हा तुझा प्रश्न, चित्सुगे प्रगटले नारायण, ऐशे बोलता नारद जाण, स्वानंदे पूर्ण ओसंडला. नारद महर्षींना आनंद झाला आणि नारद महर्षी म्हणतात, सम्यग एतद्व्यवसितं भवता सात्वतर्षव, यत्पृच्छसे भागवतां धर्मास्त्वं विश्वभावना. त्या ठिकाणी तुमचा हा जो प्रश्न आहे इतका चांगला आहे, जगाच्या कल्याणाचा हा प्रश्न आहे. आवाज कमी येतो स्वरात. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, करीलो जो प्रश्न करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, करील जो प्रश्न, सांगेल कथा, करील जो प्रश्न, सांगेल कथा. नियम सांगितले, संतोष, शौच, स्वाध्याय, तप, आणि नंतर मग योग ज्याला करायचा आहे त्याला आसन लावायला सांगितलंय. नीट बसता आलं पाहिजे. आपल्याला नीट बसता येते का? 15 मिनिटं झाले की आपण पाय वर करून बसतो. कलियुगातल्या माणसाला हे शक्य नाही. 2 तास सुद्धा आपल्याला नीट बसता येत नाही. योगा करता 12-12 तास बसावं लागतं एकाच आसनावर. आसन मोडायचं नाही. म्हणून योग सगळ्यांच्या करता नाही. ज्ञान सुद्धा सगळ्यांना सोपं नाही. ज्ञाना करता सुद्धा मल जावा लागतो, विक्षेप जावा लागतो, साधन चतुष्ट संपन्न मनुष्य लागतो. पण भागवत धर्म सगळ्यांच्या करता येते. भगवंताची भक्ती सगळ्यांना करता येते. कोणी करा, कशी करा, कधी करा, कुठेही करा. म्हणून या भागवत धर्माचं वर्णन या ठिकाणी नारद महर्षी करतात. भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठने, एक निस्तरती ध्याने, संसार पाश. नुसतं ऐकलं तरी उद्धार होता. देवाची कथा नुसती ऐकली तरी सुद्धा भगवान परमात्मा ऐकल्या ऐकल्या मनात जातो आणि मनामध्ये असलेली
जी काही घाण आहे ती काढून टाकतो आणि हळूहळू त्या माणसाचा उद्धार करतो. पठन केलं तरी उद्धार होतो, ध्यान केलं तरी उद्धार होतो. किती दुष्ट असला तरी सुद्धा भक्तीने त्याचा उद्धार होतो. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसा. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरुतो निघाला. सकळास येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार. आदि करून वेशाई म्हटलंय. नारी नारे नारी नर बाळे आदि करून वेशाई. यारे या यारे यारे या काय यारे यारे लहान प्रमाण सांगा ना फक्त. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार. अशा प्रकारे हा भागवत धर्म आहे. भागवत धर्माचं आचरण कोणी करू शकतो. त्या ठिकाणी कुंती आपल्या मुलांना सांभाळता सांभाळता भागवत धर्माचं आचरण करते. द्रौपदी 5 पतींची सेवा करत करत पतिव्रता धर्माचं पालन करत भागवत धर्माचं पालन करते. भीष्माचार्य जरी कौरवांच्या बाजूने येत तरी भागवत धर्माचं पालन करतात. म्हणून भागवत धर्माचं वैशिष्ट्य आहे ते नारद महर्षी सांगतात. त्वया परम कल्याण पुण्य श्रवण कीर्तन स्मारितो भगवान अद्य देवो नारायण मम. ज्याचे निश्रवणे वाढे पुण्य ज्याचे निनामे झडे भवबंधन तो सद्य स्मरविला त्वा नारायण तुझे वाचा कल्याण वसुदेवा. तू फार चांगलं केलं की मला देवाचं आता स्मरण घडू लागलेलं आहे. ऐकोनी नारदाचे वचन जने विकल्प धरिल मन यासी पूर्वी होते विस्मरण आता झाले स्मरण वसुदेव प्रश्ने. मग तुम्ही असं म्हणाल की नारदांना पूर्वी स्मरण नव्हतं आता स्मरण झालं असं आहे का. नारदांना नेहमीच भगवंताचं स्मरण आहे. पण कधी कधी अग्नी सामान्य असतो आणि कधी कधी कुंडामध्ये विशेष असतो. तसं सामान्य स्मरण नारदांना आहेच पण विशेष त्या ठिकाणी या ठिकाणी स्मरण झालं. आणि नारद महर्षी म्हणतात मी तुम्हाला भागवत धर्म सांगतो. पण नारद महर्षी सांगत असताना भागवत धर्म नारद महर्षी मी सांगतो असं म्हणत नाही. मी तुम्हाला एक इतिहास सांगतो ज्याच्यामध्ये जनक महाराज आणि नवयोगेश्वर यांचा संवाद आहे. जनक महाराजांनी नवयोगेश्वरांना भागवत धर्माच्या विषयी प्रश्न विचारले होते आणि नवयोगेश्वरांनी त्याचं उत्तर सांगितलं होतं. तो इतिहास मी तुम्हाला सांगतो. त्याच्यात तुमच्या भागवत धर्म प्रश्नाचा उत्तर येणार आहे. नारद महर्षी मी सांगतो असं का म्हणत नाहीत. त्याचं कारण असं आहे आपल्याकडे कथा कीर्तन हे जे आहे